परीक्षेच्या तणावातून दिग्रस येथे विद्यार्थ्याची आत्महत्या। वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या दडपणात येऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिग्रस शहरातील महेश नगर येथे रविवारी रात्री घडली। लकी सुनील चौहान वय 18 वर्ष असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। लकीने नुकतीच नांदेड येथे राहून नीट परीक्षेची तयारी केली होती। काल रविवारी झालेल्या नीट परीक्षेनंतर पेपर कठीण गेल्याची भावना त्याने आपल्या कुटुंबियांजवळ व्यक्त केली होती। त्याने गुणांची वारंवार पडताळणी करून बघितली असे सांगण्यात आले। अपेक्षित निकाल न लागल्यास आई वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल या भीतीने मानसिक तणावात असलेल्या लकीने रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। लकीचे वडील सुनील नूरसिंग चौहान हे शिक्षक असून सध्या फुलउमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील शाळेत कार्यरत आहेत। मुलाच्या या अचानक निर्णयामुळे चौहान कुटुंबावर शोककळा पसरली आहे। लकीने नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने आत्महत्या केल्याची माहिती दिग्रस पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली। तो परीक्षेनंतर मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले, अशी माहिती वाघ यांनी दिली। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। परीक्षेचे मानसिक ओझे किती जीवघेणे ठरू शकते याचे हे अत्यंत वेदनादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे। ही घटना केवळ एका कुटुंबियांची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी सावधानतेचा इशारा आहे। परीक्षांचा निकाल हा आयुष्याचा शेवट नाही ही जाणीव पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे।